इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर के रामानंद नगर थाना क्षेत्र के महाबड़ इलाके में बंद घरों से चोरी की घटनाएं दिन ब दिन बढ़ती जा रही है। रामानंद पुलिस ने जांच चक्र घुमाकर 2 चोर गिरोह का भांडाफोड़ किया। 8 वारदातों का खुलासा किया। इसमें पिछले साल के 4 और नए साल के 4 समेत 8 अपराध शामिल है। इसकी जानकारी पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने दी। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करें। आज रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही चोरांना ताब्यात घेतलेला आहे, मुद्देमाल देखील ताब्यात घेतलेला आहे। रामानंद पोलीस स्टेशनचं डिटेक्शन स्टाफनी 2 टोलींना पकडण्यात आलेलं आहे। एक टोलीतलं एका माणसाला पकडलं, त्याचं नाव आहे सागर शिवराम डोईफुडे। त्यांच्याकडनं 6 गुन्हे घरफोडीतले गुन्हे उघडकीस आणलेले आहे आणि त्यांच्याकडं 10 तोले सोने म्हणजे 100 ग्राम सोने आणि 650 ग्राम चांदी जप्त करण्यात आलेलं आहे। आणि तसंच दुसऱ्या टोलीमधले 4 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे। 4 आरोपींचं नाव आहे नितेश जाधव, दीपक विनोद अडाले, रवी भगवान सोनवणे, अनिल उर्फ मारी भगवान सोनवणे असे 4 आरोपींना अटक करण्यात आलं। 4 आरोपींकडनं 2 घरफोडीतलं गुन्हा उघडकीस आणलं आणि त्याच्याकडनं LED TV आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। एकूण सर्व मिळून 8 लाख रुपये किमतीचं सोने, 60,000 रुपयाचं चांदी आणि 10,000 रुपयाचं LED TV आणि इतर वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहे। ही जे आरोपीचं विरोधात जुने गुन्हे देखील आहेत आणि एका आरोपींच्या विरोधात जे नितेश जाधव आहे MPDA कारवाई करण्यात आलं होतं। आत्ताच ऑक्टोबरमध्ये तो बाहेर पडले होते। बाहेर पडल्याबरोबर तो घरफोडी करायला लागलेला आहे। आपण नेहमी जे गुन्हेगारांना चेक करायचं आमचं अभियान चालू आहे, ते चेक करत असताना म्हणजे ही गुन्हे उघडकीस आलेले आहे। आरोपींकडून काही आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ही प्रयत्न चालू आहे। आणखीन काही इतर गुन्हे इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं काही उघडकीस येतील का त्याचे प्रयत्न चालू आहे। थँक्यू।